नमस्कार. मुंबई तकमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या तब्बल 18 विधान परिषद ज्या निवडणुका होत्या, विधान परिषद 18 जागांसाठी त्या आज पार पडल्या आणि लक्षवेधी ठरली ती नाशिकची निवडणूक. गोकुळ गीते, अपक्ष गोकुळ गीते यांनी महायुतीचे नरेंद्र दराडे यांचा तब्बल 109 मतांनी पराभव केलेला आहे आणि हा पराभव कसा झाला हे आज आपण जाणून घेणार आहोत. गोकुळ गीते यांना 357 मतं, तर नरेंद्र दराडे यांना 248 मतं, अवैध 13 मतं ठरली आणि या सर्वांमध्ये तब्बल 109 मतांनी गोकुळ गीते यांचा विजय झाला. आज जेव्हा सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली त्याच वेळेस नरेंद्र दराडे यांनी आरोप केला होता की भुजबळ यांनी एवढ्या त्यांची साथ दिली नाही, महायुतीचा धर्म निभावला नाही आणि त्याच्यामुळे थोडंसं नुकसान एवढ्यात झालेलं आहे. त्याच्यानंतर गोकुळ गीते आले. गोकुळ गीते यांनी जेव्हा सांगितलं की मी अजून निवडणूक आहे, मी निवडणुकीतून माघार नव्हती घेतली, मी प्रचारातून माघार घेतली होती. त्याच्यानंतर मात्र स्पष्ट संकेत मिळाले की ही निवडणूक सोपी असणार नाही, ही जी लढत आहे ही चुरशीची होणार. त्याच्यानंतर मतमोजणी झाली. मतमोजणीनंतर निकाल आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि गोकुळ गीते हे जायंट किलर ठरलेले आहेत. मागच्या वेळेसचे जे आमदार आहे नरेंद्र दराडे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. दराडे कुटुंबियात ही दुसरी निवडणूक होती. त्यांचे जे बंधू आहे, लहान बंधू हे शिक्षक आमदार आहे. MLC त्यांनी 2024 मध्ये 24-25 मध्ये जिंकली होती. तर त्यांचे कुणाल दराडे हे चिरंजीव आहे, हे पण एवढ्यातून उभे होते, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता आपण जर थोडंसं मागं गेलं किंवा आपण एकंदर जर मतांचा प्रभाव बघितला तर गोकुळ गीते यांना ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद भेटलेला आहे. तर नरेंद्र दराडे यांना शहरातली जी मतं आहे ती पडलेली दिसत आहे. आणि ह्या सर्व याच्यात खरं नाट्य जे सुरू झालं ते 31 मे रोजी सुरू झालं. इथे पहिले तर शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ किंवा मागचं सीट त्यांचं होतं म्हणून शिवसेनेचा दावा होता. भाजपचं म्हणणं होतं की आमची जे वोटर संख्या आहे, मतदान संख्या आहे ती खूप जास्त आहे, त्यामुळे भाजपला ही जागा हवी होती. आणि गणेश गीते, गोकुळ गीते यांचे जे मोठे बंधू आहेत त्यांनी ह्या जागेवर दावा ठोकला होता आणि भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची आणि सर्वांचीच इच्छा होती, इव्हन गिरीश महाजन यांची पण इच्छा होती की ही जी जागा आहे ती भाजपला सुटावी. मात्र तसं झालं नाही. 31 मे रोजी जेव्हा जागा वाटप झालं त्या जागा वाटपानंतर ही जागा शिंदे सेनेला सुटली. शिंदे सेनेने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली आणि गणेश गीते यांनी भाजपतर्फे आधीच फॉर्म भरला होता. तो फॉर्म त्यांना माघारी घ्यावा लागला. पण 31 मेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 तारखेला गोकुळ गीते यांची अचानक एंट्री झाली. त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि मीडिया म्हणजे माध्यमांच्या नजरा ह्या गोकुळ गीतेंवर पहिल्यापासून होता. ते एकदम हायलाईट झाले, पूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले. आणि नरेंद्र दराडे यांनी जेव्हा हे सर्व प्रकरण बघितलं तेव्हा मात्र त्यांनी गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी सर्वात आधी तर गीते आणि दराडे हे तसे नातेवाईक येतात, त्यामुळे जे आमदार आहे किशोर दराडे यांनी गोकुळ गीतेंना फोन केला, त्यांना सांगितलं की तुम्ही ह्यावेळेस माघार घ्या, आपण पुढच्या वेळेस बघू. पण तिथून काही सेटल विषय झाला नाही, ते प्रकरण पुढेच गेले. त्याच्यानंतर गोकुळ गीते यांनी स्पष्ट सांगितलं, कुणाल दराडे यांची जी कथित व्हायरल क्लिप आहे की गीते यांचा बाप काढला किंवा यांच्या बापालाही माघार घ्यावं लागल, आणि हे प्रकरण मात्र प्रचंड गाजलं. गोकुळ गीते यांनी माघार घेतली नाही आणि माघारीच्या शेवटच्या दिवशी गणेश गीते यांनी भाजपचा आणि अपक्ष हे दोन्ही अर्ज माघार घेतले. मात्र गोकुळ गीते आपल्या लढण्यावर ठाम होते. याच वेळेस प्रसाद हिरे, ज्यांनी मालेगावचे प्रसाद हिरे भाजपचेच असले, त्यांनी पण अर्ज माघारी घेतला नाही. त्याच्यानंतर मात्र उदय सामंत, शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत तब्बल 4 दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून होते. 5 तारखेला जागतिक पर्यावरण दिन होता. गणेश गीते यांना सांगितलं गेलं की तुम्ही तुमच्या भावाला सांगा की गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी. आणि ह्या सर्व प्रकारात शिंदे गटाने प्रचंड प्रयत्न केले की ही माघार व्हावी, पण तसं काही झालं नाही. दादा भुसे होते, सुहास अण्णा कांदे होते, उदय सामंत होते, पण माघार झाली नाही. त्याच्यानंतर जे प्रेशर आलं ते गिरीश महाजन यांच्यावर आलं. गणेश गीते हे आणि गोकुळ गीते हे गिरीश महाजन समर्थक आहेत. ते प्रचंड नुसतं कट्टर समर्थक नाही तर त्यांच्या शब्दाबाहेर नाही, अशी ही या गीतेबंधूंची ओळख होती. त्यामुळे गिरीश महाजन यांच्यावर ऑटोमॅटिक प्रेशर आलं. 5 तारखेला उदय सामंत दिवसभर नाशिकमध्ये होते, गिरीश महाजन हे नाशिकमध्ये होते, पण दोघांची भेट झाली नाही. उदय सामंत मात्र प्रचंड आशावादी होते की गोकुळ गीते हे माघार घेतील, पण तसं काही झालं नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी गिरीश महाजन आणि उदय सामंत दोघे मुंबईकडे गेले, तिथून काही आउटपुट झालं नाही. अखेर तिसऱ्या दिवशी महाजन यांना तातडीने नाशिकला यावं लागलं. त्याच्या पाठोपाठ उदय सामंत दाखल झाले. गणेश गीते या सर्व काळात गणेश गीते, गोकुळ गीते यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली, यांच्याशी चर्चा झाली, पण त्याच्यातूनही काही गोष्टी बाहेर आल्या नाही. मात्र
जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काही संकेत आले त्यानंतर गोकुळ गीते हे नाशिकमध्ये आले आणि त्यांनी माध्यमांसमोर त्यावेळेस उदय सामंत, गिरीश महाजन हे सर्व दादा भुसे सर्व उपस्थित होते. यांच्यासमोर गोकुळ गीते यांनी सांगितलं तुम्ही निवडणुकीच्या प्रचारातून माघार घेत आहोत. गणेश गीते यांनी सांगितलं की आम्ही महायुतीचाच प्रचार करणार, महायुतीच्याच उमेदवाराला मदत करणार. मात्र गोकुळ गीते यांनी कुठंही सांगितलं नव्हतं की मी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहे. खरं तर इथं थोडंसं प्रकरण शांत आलं होतं. उदय सामंत यांनी सांगितलं की आता आमचे जवळपास 450च्या आसपास मतं आहेत, त्यामुळे आम्हाला ही निवडणूक जिंकणं सोपं आहे आणि आम्ही जिंकून येऊ. गिरीश महाजनांनी हेच सांगितलं आणि जे प्रसाद हिरे तिसरे उमेदवार होते भाजपचे त्यांनीही नरेंद्र दराडे यांना ओपन पाठिंबा जाहीर केला. पण खरा गंमत जी आहे ती इथून पुढे सुरू झाली. गणेश गीते हे जरी भाजपतर्फे त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करत असले तरी गोकुळ गीते यांच्या समर्थकांनी निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली होती आणि त्यांनी गोकुळ गीते यांचा छुपा प्रचार सुरू केला. तर ह्या सर्व प्रकारात नरेंद्र दराडे हे मात्र बाकीच्या उमेदवारांची कशी माघार येईल ह्या प्रयत्नात होते आणि साधारण 31 ते 3 ते 4 तारखेच्या दरम्यान गोकुळ गीते यांनी पूर्ण नाशिक पिंजून काढलं आणि त्यांच्या दाव्यानुसार जवळपास ते 600च्या पेक्षा जास्त उमेदवारांकडे त्यांनी अप्रोच दिला होता, त्यांच्या मिटिंगा झाल्या होत्या. मात्र ही गोष्ट कोणाच्याच लक्षात आली गोकुळ गीते प्रचारात आघाडीवर आहे. गोकुळ गीते यांनी माघार घेतली. त्यांचे जे समर्थक आहे त्यांनी मात्र प्रचाराचा किल्ला लढवत राहिला, शेवटपर्यंत लढवला आणि ही कुणकुण जेव्हा महाविकास आघाडीला पण होतीच, पण जेव्हा महायुतीतल्या नेत्यांना लागली त्यावेळेस मतदानाच्या दिवशी जे आहे गोकुळ गीते आणि गणेश गीते यांना माध्यमांसमोर यावं लागलं. त्यांना गणेश गीते यांना सांगावं लागलं की आमचा पाठिंबा हा महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना आहे आणि त्यांनाच मतदान करा. गोकुळ गीते यांनी मात्र त्याच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेतली नाही. इन बिटवीन मतदानाच्या आदल्या दिवशी वसंत गीते हे जे शिवसेना उभाटाचे नेते आहेत त्यांनी हिंट दिली होती की ऑपरेशन टायगरमुळे थोडासा परिणाम ह्या निवडणुकीवर होईल आणि त्यांनी हिंट दिली होती की काहीही होऊ शकतं, शेवटी हा घोडे बाजार आहे. हा खूप महत्त्वाचा शब्द होता, घोडे बाजार. मात्र गोकुळ गीते आता आज त्या विधानाचा अर्थ लक्षात येत होतं की गोकुळ गीते यांना जवळपास 200 मतं जास्त पडली असली तरी जी काही 150 मतं महाविकास आघाडीची होती ती संपूर्णपणे गोकुळ गीते यांच्या पारड्यात पडलेली आहे. त्या व्यतिरिक्त 200 मतं ही गीते यांच्याकडे जास्त गेली आहेत. आणि त्या अजून एक महत्त्वाचा रोल याच्यात राहिला की जी इस्लाम पार्टी मालेगावची आमदार आसिफ शेख यांची, तर त्यांचे आभार गोकुळ गीते यांनी मानले, म्हणजे तीही मतं गोकुळ गीते यांना भेटली. आणि या सर्व प्रकारावर दराडे मात्र प्रचंड नाराज होते. मतमोजणीच्या सकाळीच त्यांनी सांगितलं होतं की भुजबळ यांच्यावर त्यांची नाराजी होती. भुजबळांवर त्यांनी सांगितलं की महायुतीचा धर्म त्यांनी निभावला नाही. त्याच्यानंतर जेव्हा निर्णय समोर आल्यानंतर मात्र दराडे यांनी स्पष्ट म्हटलं की आमचा केसाने गळा कापला गेलेला आहे, आम्हाला धोका दिलेला आहे, शिवसेना शिंदेगड सोडता सर्वांनी आम्हाला धोका दिलेला आहे आणि त्यामुळे आमचा पराभव झाला, असा स्पष्ट आरोप त्यांनी स्वतःच्याच महायुतीवर केलेला आहे. दुसरीकडे कुणाल दराडे यांनी पण सांगितलं की धोका झालेला आहे, हे आतून ठरलेलं होतं. कुठेतरी त्यांचा रोग जो होतो गिरीश महाजन यांच्याकडे होता. त्याच्यानंतर खरा ट्विस्ट समोर आला की गणेश गीते आणि गोकुळ गीते यांचे जे कट्टर समर्थक आहे किंवा जो हात मानला जाता नाना गामने यांना उदय सामंत यांचा फोन आला. उदय सामंत यांनी सांगितलं, त्यांच्या फोनमध्ये जो संवाद झाला त्याच्यात असं होतं की उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांची गोकुळ गीते यांनी भेट घ्यावी, त्यासाठी आम्ही विमान पाठवतो आहे आणि एक चार्टर विमान खरोखर ओझर एअरपोर्टला दाखल झालंय. आता आपण जोपर्यंत हा रिपोर्ट रेकॉर्ड करतोय तोपर्यंत तरी गोकुळ गीते हे रवाना झाले नव्हते, पण एक चार्टर प्लेन नाशिकच्या ओझरच्या एअरपोर्टवर आलेलं आहे आणि हे बघणं महत्त्वाचं ठरेल की गोकुळ गीते एकनाथ शिंदेची भेट घेता का आणि ते पुढे जाऊन शिवसेना शिंदेगड जॉईन करता का. आता महायुतीचा जर आपण विचार केला तर खूप मोठी शक्यता आहे की गोकुळ गीते हे शिवसेना शिंदेगड जॉईन करतील, कारण कुठेतरी महायुतीमुळेच शिंदेची एक जागा कमी झाली, ती जागा अशी भरून काढली जाईल अशी दाट शक्यता आहे. जरी गोकुळ गीते म्हणत असतील की मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारेल, ते आता त्यांच्या घरी गेलेले, त्यांच्या गावी आईवडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी शिंगवे इथे गेलेले आहेत, पण तिथून ते मुंबईला जातात का, एकनाथ शिंदे यांची भेट घेतात का आणि ते शिंदे गटाबरोबर जॉईन करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण बघितलं की बच्चू कडू यांनी त्यांचा प्रहार पक्ष सोडून शिंदे सेना जॉईन केली, त्यांना आमदारकी भेटली होती. तसला काहीसा प्रकार इथं होतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात त्याच्यात सर्वात जे आहे की गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया येणं महत्त्वाचं आहे, कारण दराडे यांनी थेट गिरीश महाजन यांना या प्रत्यक्ष टोला दिलाच होता. त्यामुळे गिरीश महाजन यांची याच्यात काय भूमिका राहते ते बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक खरं आहे की दराडे जे बंधू यांना
MLC असो याच्यात हरवणं महाकठीण काम होतं. मात्र त्यांना हरवून गोकुळ गीते हे जायंट प्लेअर ठरलेले आहे आणि पूर्ण महाराष्ट्राने हे बघितलं आहे. प्रवीण ठाकरे, मुंबई तक.